सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत। कशा सर्वजण मजेत आहात ना? तर बऱ्याच ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की नवीन ब्लाऊजची सध्या आता नवीन ट्रेंड मध्ये चालू आहे ना ब्लाऊज, त्याची कटिंग आणि शिलाई दाखवा। त्यामुळे आज आपण खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर हा व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण पहा। तर इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपण पेपर कटिंग करणार आहोत। ज्या साइडने आपण बसलेलो असतो त्या साइडने आपल्याला इथे माप टाकायची आहेत। तर सुरुवातीला आपण पाठीमागचा भाग तयार करणार आहोत। तर उंची घ्यायची आहे। तर उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच बरोबर 15। त्यानंतर आपण रुंदी घेऊया। तर हे ब्लाऊज आहे आपलं 34 साइजचं, 34 चा चौथा भाग प्लस त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे 2 इंच। एकूण रुंदी येते 10.5। आता आपण शोल्डर घेऊया। शोल्डर 34 साइजचे तर 5.5 इंच, त्याचे 5.5 इंचावरती एक पॉइंट देते। त्यानंतर मुंढा घ्यायचा आहे। मुंढा 6 इंच आणि खालच्याही साइडने 5.5 इंच आलं का ते आपल्याला चेक करायचे आणि इथून आपण मार्किंग करून घेऊया। इथे आपण शोल्डर साठी अगोदर एक रेष ओढून घेऊया, त्यानंतर मुंढ्याची रेष ओढायची आहे। हा ब्लाऊज जो आहे ना तो खूप सुंदर दिसतो आणि खूप ट्रेंड मध्ये चालू आहे। आणि समोरचा जो गळा आहे ना तो व्ही आहे, व्ही गळ्याचा आहे। पानगळा पण करू शकतो त्यामध्ये आपण, पुढे पुढे आपण बघूयाच। तर इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। तर इथे आपण गळा रुंदी घेऊया लगेच। गळा रुंदी आपण जेवढी रेग्युलर घेतो तेवढीच घ्यायची, म्हणजे 2.5 इंच किंवा 2.25। तुमच्या ब्लाऊजची साईज किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे। त्यानंतर पाठीमागच्या मुंढाला गोलाकार द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर आपण गोलाकार देऊन घेऊया। मुंढाला गोलाकार आपण फ्रेंच कर्वचा यूज करून देणार आहोत। खूप सुंदर ह्या फ्रेंच कर्वने गोलाकार येतो। बस झाला गोलाकार मस्त असा। त्यानंतर आपण इथे पाठीमागील गळ्याची उंची घेऊया। तर माझ्या पाठीमागील गळ्याची उंची आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर 10 इंच आणि खालच्याही साइडने 2.5 इंच आला आहे का नाही ते चेक करायचं आणि गळा मार्किंग करून घ्यायचा। तर हा गळा जो आहे ना पाठीमागचा सुद्धा आपण पान गळा करणार आहोत किंवा व्ही गळा जरी केला तरी चालतो। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही गळा करू शकता। तर मी इथे थोडासा पान गळा टाइप असा गळा करणार आहे। खूप सुंदर दिसतो हा पण गळा। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तुमच्यासाठी करून घेऊ शकता। हे पहा या पद्धतीने आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तर मी परत एकदा डबल मार्क करून घेते मी याच्यावरून। तर इथे आपला पाठीमागचा भाग कंप्लीट झालेला आहे। तर पाठीमागचा भाग मी कट करून घेते। या ब्लाऊजची जी कटिंग आहे ना ती तुम्ही सुरुवातीला पेपर कटिंग वरतीच करा, डायरेक्ट कपड्यावरती करू नका। या ठिकाणी आपला पाठीमागचा भाग तयार आहे। तर आता आपण समोरचा भाग तयार करून घेणार आहोत। तर मी पेपर फिरवून घेते। तर इथे अगोदर बसतो की नाही पेपर आपला ते मी चेक करते। इथं साइडने आपल्याला वाढवून घ्यायचं असतं, तर ते वाढवायचं वगैरे सर्व बसतं का नाही ते चेक केलं तर समोरच्या भागासाठी आपल्याला आणखी परत 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। पाठीमागल्या भागासाठी आपण 1 इंच घेतलं तर समोरच्या भागासाठी आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। कारण याला पफ येतो, पफ साठी आपल्याला इथं उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये हा ब्लाऊज वाढवायचा असतो। तर इथं असं मार्क करून घेतलेलं आहे। तर इथे वर एकदा शोल्डर चेक करते 5.5 बरोबर आहे का, थोडंसं आतमध्ये आलं होतं तर परत मी शोल्डरला आकार देऊन घेतला आणि इथं गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच। तर हा मुंढा आहे पाठीमागचा भाग आपण इथं जसं ठेवून मार्किंग केल्यामुळे पाठीमागचा मुंढा आलेला होता। तर इथे मी अर्धा इंच कमी केलं आणि समोरच्या मुंढ्यासाठी गोलाकार देऊन घेतलेला आहे। मार्किंग झाल्यानंतर आपल्याला बाहेरच्या साइडने 2.5 इंच वाढवून घ्यायचं। तर इथे बरोबरच पेपर आहे। तुमची साईज जास्त असेल तर तुम्हाला इथे जास्त वाढवून घ्यावं लागेल 3 इंच वगैरे। वरच्या साइडने 1 इंच वाढवून घेत आहे मी, अर्धा इंच किंवा 1 इंच वाढवलं तरी चालतं। तर मी 1 इंच वाढवलं। या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। हे वाढवायचं कशासाठी, पफ येण्यासाठी आपल्या समोरच्या भागाला। तर इथे या पद्धतीने मी वाढवून घेतलं। तुमची साईज जास्त असेल तर तुम्हाला इथे 3 इंच वगैरे वाढवावं लागेल आणि साईज कमी असेल तर तुम्हाला इथं 2 इंच, 2.25, 1.5 अशा पद्धतीने वाढवून घ्यायचंय। साईज नुसार आपल्याला इथे कमी जास्त करून घ्यावं लागतं। इथे आपण आता समोरच्या गळ्याची उंची घेऊया। तर समोरचा गळा आहे ना या ब्लाऊजचा जास्त मोठा असतो, आपल्या रेग्युलर गळ्यापेक्षा हा मोठा गळा असतो। तर इथं उंची घेतली मी 8 इंच प्लस त्यामध्ये मी शिलाई मार्जिन घेतलं अर्धा इंच बरोबर 8.5। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आणि खालच्या साइडने 2.5 इंच आलं का नाही ते चेक केलं आणि गळ्याला असा बॉक्स तयार करून घेतला। समोरचा गळा आपल्याला व्ही गळा करायचा आहे, तर ते आपण नंतर करणार आहोत।
तर आता त्या अगोदर आपण खालचा भाग बघूया। खालच्या साईडने आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे। क्रॉस पट्टीसाठी पॉइंट द्यायचा आहे 3 इंचावरती। या ब्लाउजची क्रॉस पट्टी आपण 3 किंवा 3.5 इंच घेऊ शकतो। आपल्याला आवडेल तसं घ्यायचं, म्हणजे क्रॉस पट्टी तुम्हाला जास्त मोठी पाहिजे असेल तर तुम्ही 3.5 इंचाची घ्या, छोटी पाहिजे असेल तर 3 इंचाची घ्या। आणि इथे एक आपण आता सरळ रेष ओढून घेऊया क्रॉस पट्टीसाठी। तर इथे आपल्याला आता टक्सची रुंदी घ्यायची आहे। जसा प्रिन्स कटचा टक्स घेतो ना त्या पद्धतीनेच इथे टक्सची रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच आणि उंची घेतलेली आहे मी इथे टक्सची 3 इंच। आणि खालच्या तुम्हाला जर वरून घ्यायचं असेल तर तुम्ही 10 इंचावर इथे घेऊ शकता इथे टक्स पॉइंटची उंची। तर मी खालून घेतलेली आहे 3 इंच। ब्लाउजच्या उंचीनुसार इथे टक्स पॉइंटची उंची कमी जास्त होते। इथं खालच्या साईडने पण परत मी 3.5 इंच आला आहे की नाही ते चेक केलं। आणि आता आपण इथं कटोरीला आकार देऊन घेऊया। इथे फ्रेंच कर्वचा वापर करून मी कटोरीला आकार देऊन घेत आहे। थोडासा गोल राऊंड मध्ये आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे। तर आता इथे आपल्याला पफ येण्यासाठी आपण बाहेरच्या साईडने घेणार आहोत 1.25 इंच या ठिकाणी। आणि आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे 1.25 म्हणजे 1.75। आता आपल्याला कटोरीला थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला थोडासा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉस। इथं कटोरीचा आकार असा छानपैकी गोल तयार होतो। कटोरीचा आकार झाल्यानंतर आपल्याला थोडंसं क्रॉस पट्टीवरती पॉइंट द्यायचे आहेत। तर ते पॉइंट कसे द्यायचे आहेत इथे सर्वांनी आता काळजीपूर्वक बघा। तर बाहेरच्या बाजूने मी पॉइंट देणार आहे 1/2 इंचावरती। या ठिकाणी थोडंसं आपल्याला क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचंय। जो आपण 1.25 इंचावरती पॉइंट दिला ना तिथून आपल्याला बाहेरच्या 1/2 इंचापर्यंत पॉइंट द्यायचा आहे। आणि इकडे गळ्याच्या साईडने आपल्याला 1 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे। तर इथं आपण क्रॉस पट्टीचा शेप देत आहोत। आता आपण क्रॉस पट्टीला आकार देऊन घेऊया। इकडे आपल्याला या पद्धतीने कर्व आकार देऊन घ्यायचा आहे। हे पहा या पद्धतीने। तर अशी आपली क्रॉस पट्टी तयार होते। कट केल्यानंतर तुम्हाला हिचा फायनल लुक कळेलच। तर आता आपण इथं गळ्याला आकार देऊन घेऊया। तर गळ्याला आपण व्ही आकार देऊन घेऊया। व्ही आकार म्हणजे डायरेक्ट सरळ रेष नाही ओढायची, थोडासा बाहेरून आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने। जसा पानाचा आकार वगैरे असतो ना त्या पद्धतीने आपल्याला व्ही गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। म्हणजे गळ्याचा शेप छान दिसतो या पद्धतीने आकार दिल्यानंतर। हे पहा या पद्धतीने गळा मोठा असतो त्यामुळे जेवढा तुम्हाला गळा पाहिजे तेवढा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि इथे सुद्धा असं थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे खालच्या साईडने। आपला समोरचा भाग तयार झालेला आहे। तर आता आपण हा कट करून घेऊयात। कट कसा करायचा आहे ते इथे काळजीपूर्वक बघा। तर वरून मी कट करते, अगोदर सुरुवातीला असं पूर्ण कट करून घेते म्हणजे मला व्यवस्थित कट करता येईल। आता इथून जे एक्स्ट्रा आपण वाढवलेलं आहे 2.5 इंच तिथून आपल्याला कट करत घ्यायचंय। आणि इथून समोरच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे। मग आता क्रॉस पट्टी कट करून घ्यायचं। जसं आपण क्रॉस पट्टीला रेषा ओढलेल्या आहेत म्हणजे पॉइंट दिलेले आहेत वरच्या साईडने त्या पद्धतीने क्रॉस पट्टी कट करून घ्यायचंय। मग इथून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे समोरचा। आणि इथं जे कोणे वगैरे असतात ना तिथे थोडेसे राऊंड शेप देऊन घ्यायचे आहेत। आपल्याला कोणे नकोय तिथं राऊंड पाहिजे, आपल्याला नॉर्मल राऊंड शेप या पद्धतीने आपल्याला आकार पाहिजे समोरच्या भागाचा। तर आता इथून आपण कटोरी आणि समोरचा भाग कट करून घेऊया। आता इथे समोरचा भाग कट केला त्याच्यावरती मी नाव लिहित आहे समोरचा भाग, म्हणजे तुम्हाला इथे कन्फ्युजन होऊ नये कोणता आहे काय नाही ते। आणि इथून कटोरीचा पण आकार हा कट करून घेऊया। सुंदर असा ब्लाउज तयार होतो। पफ सुद्धा एकदम छान येतो या ब्लाउजला आणि कम्फर्टेबल आपल्या अंगामध्ये छान दिसतो ब्लाउज, मस्त आहे। तुम्ही पण नक्की याची कटिंग आणि शिलाई करून बघा। समोरचा भाग आपला कट करून तयार आहे। तर आता आपली राहिलेली आहे बाही। तर बाही पण आपण तयार करून घेऊया। तर बाहीसाठी मी इथे डबल फोल्ड पेपर केलेला आहे। तर बाहीची उंची घ्यायची आहे। तर ही साइड खुली आहे तर बाहीची उंची आपल्याला जॉइंट भागाकडून घ्यायची आहे। बाहीची उंची आहे 4.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.25 इंच। बाहीची रुंदी मुंढा प्लस शिलाई मार्जिन मुंढा आहे 6 आणि शिलाई मार्जिन घेतले 3.5 इंच। आणि इथं बॉक्स तयार करून घ्यायचं बाहीसाठी। आपण रेग्युलर बाही कट करतो ना त्याच पद्धतीने ही बाही आहे। कॅफाईट घ्यायचं इथं 2 इंच किंवा 2.25 घेऊ शकता। आतमध्ये 1 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे। इथे 1 इंच आपण मार्किंग करून घेऊया आणि पाठीमागच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घेऊया। आता आपण समोरच्या मुंढ्याला गोलाकार देऊन घेऊया। बाहीच्या समोरच्या मुंढ्याला आकार द्यायचा आहे। तर त्यासाठी बाहीच्या रुंदीचं आपल्याला सेंटर काढायचंय। सेंटर बरोबर आपल्याला 1.25 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि समोरच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर दंडघेर घ्यायचा, दंडघेर 6 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच।
तर इथे आपली बाही तयार आहे, तर मी बाही पण लगेच कट करून घेते. इथून पाठीमागचा आकार कट करून घेऊया. आणि आता बाही उकलायची आणि समोरच्या मुंढ्याचा आकार कट करून घ्यायचा. तर इथं आपली पेपर कटिंग कंप्लीट झालेली आहे. आता आपण हे पेपर कटिंग जी आहे ना, ही आपण अस्तरवरती ठेवून कट करून घेऊया. तर इथे मी ब्लाउज पीस आणि अस्तर घेतलेला आहे. हे अस्तर आणि हे ब्लाउज पीस, सुंदर असं ब्लाउज आहे. याच्यावरती आपण या ब्लाउजची कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर सुरुवातीला आपण अस्तरवरती हे सर्व भाग कट करून घेऊया. तर इथं अस्तर मी खाली टाकते अगोदर. उकलून असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बंद बाजू आपल्या साईडने घ्यायची आणि खुली बाजू बाहेरच्या बाजूने ठेवायची आहे. आणि या अस्तरला अगोदर इस्त्री करून घ्यायची आहे. म्हणजे हे जे अकसायचं आहे ना, ते हे इथंच अकसलं जातं इस्त्री केल्यामुळे आणि आपल्याला कटिंग वगैरे व्यवस्थित करता येते, त्यामुळे इस्त्री करून घ्यायची. बंद बाजू अस्तरची माझ्या साईडने आहे आणि ही खुली बाजू आहे. बंद बाजूकडूनच आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे. तर हा जो ब्लाउज आहे ना, आपण बॅक हुक करणार आहोत. पाठीमागून हुक करायची आहे त्याला. ह्या ब्लाउजला सहसा पाठीमागूनच हुक लावली जातात, त्यामुळे आपण पाठीमागूनच करणार आहोत. तर इथं पाठीमागचा भाग आहे तसा मी इथं मार्किंग करून घेते. आता जसं बसतील तसं बसवायचे आहेत आपल्याला या अस्तरवरती भाग. हा इथं तो तिथं असं काहीच नाही. तुम्हाला जसं तुमचा ब्लाउज जसा बसेल तसं बसवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. तर मी बघते ठेवून कोणता कुठं बसतोय भाग. तर इथं बाही बसत आहे आपली, तर बाही या ठिकाणी मार्किंग करून घेते. इथं अस्तर थोडंफार वर खाली आहे, ते कटिंग करते वेळेस मी बरोबरच करून कट करेन. क्रॉस पट्टी जी आहे ना, क्रॉस पट्टीचा जो आपण जास्त अंतर घेतलेला आहे, 1 इंच वाढून घेतली होती क्रॉस पट्टी, त्या साईडने क्रॉस पट्टी आपल्याला जॉईंट भागावरती कट करून घ्यायची आहे. गळ्याच्या साईडचा भाग क्रॉस पट्टीचा जॉईंट कपड्याकडून कट करायचा आहे. कटोरी इथे बसते आणि समोरचा भाग आपला या ठिकाणी बसतो. हे सर्व भाग आपण मार्किंग करून घेऊ. सर्व भाग आपले मार्किंग करून तयार आहेत. तर आता हे सर्व भाग आपण एक एक करून कट करून घेऊया. सावकाश कट करायचे आणि व्यवस्थित कट करून घ्यायचे. कट करते वेळेस घाई नाही करायची, फिनिशिंग मध्ये कट करायचे. जेवढा आपण व्यवस्थित कट करू तेवढा आपल्याला ब्लाउज शिवण्यामध्ये सुद्धा व्यवस्थित येतं. इथे बाही थोडीशी वर खाली होती, ती मी अगोदर बरोबर करून घेतली आणि मग आता व्यवस्थित कट करून घेत आहे. अस्तरवरती सर्व भाग कट करून तयार आहेत. तर हे सर्व भाग आता आपल्याला ब्लाउज पीस वरती कट करायचे आहेत. ब्लाउज पीस अगोदर खालच्या साईडने ठेवते. जॉईंट बाजू माझ्या साईडने आहे आणि ब्लाउज पीसला सुद्धा आपल्याला इस्त्री करून घ्यायचा आहे, मगच आपल्याला त्याच्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे. तर आता एक एक भाग आपण ठेवून इथं कट करून घेऊया. सुरुवातीला पाठीमागचा भाग ठेवला, त्यानंतर क्रॉस पट्टी जॉईंट भागाकडून ठेवली, बाही ठेवली या ठिकाणी, समोरचा भाग आणि कटोरी जसं अस्तरवरती ठेवलं होतं तसंच इथं ब्लाउज पीस वरती सुद्धा ठेवलेलं आहे. तर एक एक करून आपण कट करून घेऊया. कट करते वेळेस ब्लाउज पीस वरती ब्लाउज पीसचा कपडा थोडासा एक्स्ट्रा पाहिजे, काटोकाट नाही कट करायचं. शिलाई दिल्यानंतर हे कट करून टाकायचं एक्स्ट्रा, परंतु कटिंगच्या वेळेस थोडंसं एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचंय. क्रॉस पट्टीला सुद्धा मी एक्स्ट्रा ठेवून कट केलेला आहे. तर हे सर्व भाग आपले कट करून तयार आहेत. तर हे ब्लाउज आता आपण शिवायला घेऊया. या ब्लाउजची शिलाई कशी करायची आहे ते सुद्धा मी सविस्तर सांगणार आहे. सर्व व्यवस्थित बघा तुम्ही. तर चला मग हा ब्लाउज आपण शिवून घेऊया. सुरुवातीला आपण पाठीमागचा भाग तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. अस्तरचा भाग आपल्याला खालच्या साईडने लावायचा आहे आणि ही आपल्याला रेडीमेड गोट लावून घ्यायची आहे. रेडीमेड गोट लावायची, छान दिसते हे ब्लाउज. रेडीमेड गोट लावायची नसेल तर तुम्ही लेस सुद्धा लावून घेऊ शकता. पूर्ण पाठीमागचा भाग तयार झाल्यानंतर मग वरून लेस लावून घ्यायची. तर हा गोट लावायचा आहे म्हणून अगोदर अस्तरचा भाग घेतलाय. गोटची साईड जी आहे ती बाहेरच्या बाजूनी आणि आतल्या बाजूने एक्स्ट्रा जो कपडा आहे गोटचा तो घ्यायचा आहे आणि बरोबर गळ्यापाशी ठेवायचंय. आणि आता आपल्याला शिलाई द्यायचंय. शिलाई देते वेळेस एकदम गोटला चिटकून शिलाई द्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला बरोबर असं चिटकून शिलाई द्यायची आहे गोटला. याच पद्धतीने पूर्ण गळ्याला मी गोट लावून घेणार आहे.
कोण्यापाशी छोटासा एक कट देऊन घ्यायचा, त्यामुळे कोणा व्यवस्थित येतो आपला। अस्तरला गोट लावून तयार आहे, तर ब्लाउज पीसचा भाग घ्यायचा। ब्लाउज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू आणि हा भाग अस्तरच्या साईडने करायचा। आणि आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे। शिलाई देण्या अगोदर आपण गळ्याला पिनर लावून घेऊया, टाचण्या, त्यामुळे आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येते आणि हा भाग हलणार नाही, इकडे तिकडे होणार नाही। तिन्ही साईडने लावून घेते मी टाचण्या या। चला मग आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया। शिलाई कशी द्यायची आहे, जो गोटला अगोदर आपण शिलाई दिलेली आहे ना, गोट लावते वेळेस त्या शिलाईहून आपली आता ही जी दुसरी शिलाई आहे ती तिथूनच शिलाई गेली पाहिजे। या पद्धतीने सावकाश शिलाई देऊन घ्यायचे, घाई करायची नाही शिलाई देते वेळेस, कारण गोटचा कपडा जास्त बाहेर दिसण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायचंय। आता आपण इथं एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया ब्लाउज पीसचा आतमधला आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घेऊया। आपल्याला गळा हा पलटी करायचा, त्यामुळे असे कट देणं खूप गरजेचं आहे। आता आपण गळा पलटी करून घेऊया। अस्तर आपल्याला खालच्या साईडने टाकायचंय, वरच्या साईडने हा गोट आपल्याला दिसून येतो। आता आपण वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेऊया। हा कसा गोट दिसतोय, मस्त असा। शिलाई अगदी गोटला चिटकून द्यायची, त्यामुळे असा व्यवस्थित आपला गोट तयार झालेला दिसतो आपल्याला। तर वरून एक शिलाई देऊन घेते आता मी। गळ्याला गोट लावून तयार झालेला आहे, तर हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। तर आता आपण डाचाला शिलाई देऊन घेऊया। डाचाला शिलाई देण्यासाठी शोल्डरचं सेंटर घ्यायचं, खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि डाचाची रुंदी घ्यायची आहे अर्धा इंच आणि उंची घ्यायची 4 इंच। शोल्डरचं सेंटर घातल्यामुळे आपले दोन्ही साईडचे डाच एकदम बरोबर येतात। डाचाला शिलाई दिल्यानंतर कमरेचा भाग थोडासा खाली आलेला दिसतो आपल्याला, तर तो नॉर्मल असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे 1/2 इंच। आता आपण कमरेच्या भागाला पट्टी लावून घेऊया, तर त्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे। पट्टी 2 इंचची आहे। या पट्टीला मी एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली। कमरेच्या भागावरती ठेवायचे। पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू, बरोबर इथून आपण 1/2 इंचावरती सावकाश शिलाई देऊन घेऊया। शिलाई एकदम बरोबर सरळ आली पाहिजे। आता एक्स्ट्रा कट करून टाकायचं आणि आता आपल्याला दाब शिलाई द्यायचे। पट्टीच्या साईडने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते। दाब शिलाई दिलं की पट्टी आपण आता खालच्या साईडने दुमडून घेऊया आणि खालच्याच बाजूने एक आपण शिलाई देऊन घेऊया। या ठिकाणी आपला हा पाठीमागचा भाग कंप्लीट झालेला आहे। सुंदर असा लुक आलेला आहे त्याचा, पाहू शकता मस्त गळा दिसतोय। तर आता आपण बाह्या तयार करून घेऊया। अस्तरच्या बाह्या घ्यायच्या आहेत अगोदर आणि दोन्ही बाह्या अशा दोन्ही साईडने ठेवायच्यात आणि समोरचे भाग समोरासमोर आले पाहिजेत आणि याच्यावरती आपण ब्लाउज पीसची बाही ठेवून घ्यावा। ब्लाउज पीसच्या बाहीची खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू आणि अस्तरच्या साईडने करायचं आणि 1/2 इंचावर शिलाई देऊन घ्यायचं। दोन्ही बाह्या आपण एकसाथ तयार करून घेणार आहोत, एकेका बाहीला शिलाई देत बसायचं नाही। दोन्ही बाह्या आपल्या सोबत सोबत तयार झाल्या पाहिजेत। अस्तरची जी बाही आहे ना, ती आपल्याला खालच्या साईडने टाकायची आणि ब्लाउज पीसची वरच्या साईडने घ्यायची। वरच्या साईडने ब्लाउज पीसच्या बाहीची सरळ बाजू येते आणि इथून वरच्या साईडने आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची कडेने। दुसऱ्या पण बाहीला आपण याच पद्धतीने शिलाई देऊन घेऊया। बाहीला आपण उलट्या साईडने करून घेऊया अस्तरच्या आणि वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायचं आणि ब्लाउज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा। तर इथे अशा पद्धतीने आपल्या दोन्ही बाह्या तयार आहेत। तर आता आपण समोरचा भाग तयार करून घेऊया। हे आहेत आपले दोन्ही समोरचे भाग। याचा गळा व्यवस्थित ठेवायचा आपल्याला, असे दोन्ही साईडने ठेवायचे। आता आपल्याला गळ्याला सुद्धा रेडीमेड गोट लावायचा आहे। अगोदर या पद्धतीने ठेवा, म्हणजे दोन्ही भाग एकाच साईडचे तयार होणार नाही। तर आता एक एक भाग घेऊन आपल्याला हा गोट लावून घेऊया। गोट लावते वेळेस गोटला एकदम कडेने शिलाई द्यायची आहे। गोटच्या साईडने अस्तर खाली ठेवलंय, त्याच्यावरती गोट ठेवलाय आणि गोटच्या साईडने मी शिलाई देऊन घेत आहे या पद्धतीने। दुसऱ्याही समोरच्या भागाला मी याच पद्धतीने गोट लावून घेणार आहे। तुम्हाला गोट लावायचा असेल तर लावा किंवा नाही लावला तरी चालतो। डायरेक्ट समोरचा भाग पलटी जरी केला तरी चालतो। जसं पाठीमागचा गळा पलटी करतो ना आपण, तसंच गळ्याला शिलाई द्यायचा आणि समोरचा गळा पलटी करायचा। तर आता आपण ब्लाउज पीसचे भाग ठेवूया। ब्लाउज पीसच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू। आता अस्तरच्या साईडने करायचं आणि अगोदर जी आपण गोटला शिलाई दिलेली आहे ना, त्या शिलाई बरोबर आता आपल्याला दुसरी शिलाई देऊन घ्यायचंय।
दुसऱ्याही भागाला मी याच पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे। शिलाई देऊन झालेली आहे तर ब्लाउज पीसचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन घ्यायचे। आणि आता आपल्याला पलटी करायचे। पलटी करते वेळेस अस्तर खालच्या साईडने टाकायचं, ही अशी आपल्याला गोट दिसते आणि वरून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देते वेळेस गोटचा जास्त कपडा दिसू द्यायचा नाही आपल्याला इथं। या पद्धतीने मी दुसराही भाग तयार करून घेते। आणि हो आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास घेते। ज्या ताईंना माझ्या लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा। आपला जो क्लास आहे ना तो लाईव्ह झूम मीटिंगवरती असतो आणि खूप छान पद्धतीने क्लास असतो आपला। ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करा। तर इथे बोलत बोलत आपलं ब्लाऊजचा समोरचा भागाला शिलाई देऊन पण झालेली आहे। तर आता हा भाग अस्तरच्या साईडने करायचा आणि पूर्ण भागाला शिलाई देऊन घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। इथे आपले दोन्ही समोरचे भाग तयार आहेत। तर आता आपण कटोऱ्या तयार करून घेऊया। तर कटोरीचा गोल राऊंड आतल्या साईडने घ्यायचा आणि सरळ भाग बाहेरच्या साईडने घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण ब्लाऊज पीसचे भाग ठेवून घेऊया। ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळ बाजू, खालच्या साईडने उलटी बाजू। आता आपण अस्तरच्या साईडने करून घेऊया आणि दोन्ही कटोऱ्यांना आपण शिलाई देऊन घेऊया साईडने। दुसऱ्याही कटोरीला मी याच पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे। इथे आपल्या दोन्ही कटोऱ्या शिवून तयार आहेत। तर समोरचे भाग घ्यायचे, या पद्धतीने ठेवायचे, नंतर मग कटोऱ्या जोडून घ्यायच्या। कटोरी जोडते वेळेस आपल्याला नेहमी खालच्या साईडने जोडून घ्यायची आहे। कटोरीला शिलाई देते वेळेस ओढायचं नाही, आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि याच पद्धतीने मी दुसऱ्याही भागाची कटोरी जोडून घेते। आणि जर थोडंफार कटोरी एक्स्ट्रा वगैरे झाली असेल तर थोडंसं कट करून घ्यायचं, काही प्रॉब्लेम येत नाही कट केल्यामुळे। वरच्या साईडने कोणता भाग लहान कोणता भाग मोठा होतो ना जोडताना, त्यावेळेस तुम्ही कट करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे आपण दोन्ही भाग असे तयार करून घेतलेले आहेत। पफ पाहू शकता, मस्त असं पफ येत आहे। तर आता दोन्ही भाग मी एकमेकांवरती व्यवस्थित ठेवते। आता थोडेसे साईडने आपल्याला कट करून घ्यायचे। क्रॉस मध्ये मेजरमेंट टेप घ्यायचा आणि बाहेरच्या बाजूने 1 इंचावरती आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे। थोडेसे आपल्याला कट करावं लागतं, क्रॉस पट्टीचा पण आकार छान दिसतो आणि उंचीला हा ब्लाऊज जास्त होणार नाही हे कट केल्यामुळे। जिथून आपण कटोरी जोडलेली आहे तिथून अशी क्रॉस लाईन ओढायची आणि थोडंसं नॉर्मल कट करून घ्यायचं। आता आपण क्रॉस पट्टी तयार करून घेऊया। दोन्ही भाग तयार आहेत तर क्रॉस पट्टी तयार करायचंय। अगोदर आपण अस्तरची क्रॉस पट्टी खालच्या साईडने ठेवूया आणि तिला पण आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे। जसं आपण पूर्ण दुसऱ्या भागांना गोट लावला ना तसंच आपल्याला क्रॉस पट्टीला सुद्धा गोट लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने कोण्यापाशी व्यवस्थित गोट लावून घ्या। गोट लावून झाला की त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज पीसची क्रॉस पट्टी ठेवायची। तिची खालच्या साईडने सरळ बाजू, वरच्या साईडने उलटी बाजू आहे। आता अगोदर जी आपण शिलाई दिलेली आहे गोट लावते वेळेस त्या शिलाईवरून आता आपल्याला वरून एक शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देऊन झालं की थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि आपल्याला क्रॉस पट्टी पलटी करून घ्यायचंय। अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि आता आपण वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेऊया। हे पहा, या पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। वरच्या साईडने शिलाई देऊन झालेली आहे तर हा भाग आता अस्तरच्या साईडने करू आणि खालच्या साईडने शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्रा कपडा कट करून टाकू। खालच्या साईडने सुद्धा आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे। वरच्या साईडने सरळ भाग ठेवायचा क्रॉस पट्टीचा आणि वरून आपल्याला ही अशी गोट लावून घ्यायची आहे।
गोटला बरोबर गोट बरोबर शिलाई द्यायची। गोट लावून झालेला आहे, तर फक्त पट्टीला आपल्याला म्हणजे गोटला आपल्याला खालच्या साईडने दुमडायचे आणि वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची आहे। गोट लावा खालच्या साईडने किंवा तुम्ही इथं जशी कमरेच्या भागाला पट्टी लावली तशी सुद्धा तुम्ही इथं पट्टी लावून घेऊ शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं पट्टी लावा किंवा गोट लावून घ्या। तर इथं आपली क्रॉस पट्टी तयार आहे। आता आपल्याला समोरचे भाग घ्यायचे आहेत आणि अगोदर आपल्याला समोरचे भाग जोडून घ्यायचे आहेत। जर डायरेक्ट शिलाई देता आली तर तुम्ही देऊ शकता किंवा या पद्धतीने अगोदर दोन्ही भाग बरोबर ठेवा आणि इथं शिलाई लॉक करून घ्या। दोन्हींना पण असं एकमेकांना जोडून या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची। व्यवस्थित ठेवायचं, जास्त एकमेकांवरती पण येऊ द्यायचं नाही आणि इथं शिलाई देऊन घ्यायचं म्हणजे इथं पॅक होतं। शिलाई देऊन झालेली आहे, तर आता आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायचे। क्रॉस पट्टी बरोबर सेंटर वरती ठेवायचे आणि आता शिलाई देताना सेंटर पासून शिलाई द्यायला सुरू करायचं आहे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित दोन्ही साइडने आपली क्रॉस पट्टी लागली जाते, नाहीतर मग कमी जास्त होईल। त्यामुळे सेंटर पासूनच शिलाई देऊन घ्यायची आहे क्रॉस पट्टीला। एक्स्ट्रा क्रॉस पट्टी आपल्याला कट करून टाकायची असते। दुसऱ्या साइडने पण आपण क्रॉस पट्टीला शिलाई देऊन घेऊया। इथे आपली क्रॉस पट्टी लावून तयार झालेली आहे। तर गळ्याला तुम्ही असंच ठेवू शकता किंवा तुम्हाला इथे एक लावायची असेल तर तुम्ही पट्टी लावून घेऊ शकता। तर ही क्रॉस पट्टी मधलीच ही पट्टी आहे, तर ती बरोबर मी खालच्या साइडने ठेवली आणि इथून आपण शिलाई देऊन घेऊया। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लावायची असेल लावा किंवा नाही लावली तरी चालते, कारण याचा गळा मोठाच असतो। जास्त गळा मोठा होऊ नये म्हणून आपण ही अशी इथे एक पट्टी लावलेली आहे। या पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार झालेला आहे। तर आता पाठीमागचा भाग घ्यायचा आहे। बॅक हुक आहे, त्यामुळे आपल्याला पाठीमागून हुक पट्टी आणि आय पट्टी लावून घ्यायची आहे। तर असं मी सेंटरहून बरोबर कट करून घेतलं। तर इथं अस्तरच्या पट्ट्या घेते मी। एक पट्टी घ्यायचे 2 इंचाची आणि दुसरी पट्टी घ्यायची 3 इंचाची। अशा पद्धतीने आपल्याला 2 पट्ट्या घ्यायच्या आहेत। 2 इंचाची पट्टी अस्तरची घ्यायची आहे। तिला आपल्याला एका साइडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचंय आणि दुसरी पट्टी आपण घेऊया 3 इंचाची। त्याची जी आहे ना त्याच्यासोबत ब्लाउज पीसची सुद्धा आपल्याला पट्टी लागणार आहे, ती सुद्धा घेतलेली आहे। दोन्ही पट्ट्यांना एका साइडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायचंय। 3 इंचाची जी पट्टी आहे ना ती आपल्याला डाव्या साइडला लावायचं आहे आणि 2 इंचाची पट्टी आहे ती उजव्या साइडला लावायची आहे। 2 इंचाची पट्टी लावतोळेस खालच्या साइडने अर्धा इंच दुमडायचं, वरच्या साइडने पण अर्धा इंच दुमडूनच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, कारण आपण वरून गळ्याला पण तयार केलेला आहे आणि खालून कमरेच्या भागाची पट्टी पण लावलेली आहे। त्यामुळे आपल्याला दोन्ही साइडने पट्टीला फोल्ड करून शिलाई द्यायचंय। दाब शिलाई दिली आणि पट्टी खाली फोल्ड करून परत एक आणखी वरच्या साइडने मी शिलाई देऊन घेतलेली आहे। आता ही पट्टी तयार करून घेऊया आपण। ही पट्टी लावतेवेळेस आपल्याला अर्धा इंच दुमडायची आहे आणि खालच्या साइडने पण आपण अर्धा इंच दुमडून घेऊया। एक्स्ट्रा पट्टी कट करायची, अर्धा इंच शिल्लक ठेवून आणि अशी दुमडायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची। आता पट्टी सरळ करूया आणि जी आपण फोल्ड करून शिलाई दिलेली आहे ना त्याला आपण काय करू, थोडीशी शिलाई देऊन घेऊया, म्हणजे आपल्याला पट्टीला व्यवस्थित फोल्ड करून शिलाई देता येईल। खालच्या आणि वरच्या साइडने मी शिलाई देऊन घेतलेली आहे। तर पट्टी आपण वरच्या साइडने दुमडून घेऊया अर्ध्यातून आणि इथून एक सेंटरहून शिलाई देऊन घेऊया, कारण आपल्याला इथं हुकाची घरं तयार करायची आहेत म्हणून आपण सेंटरहून शिलाई देऊन घेतली आणि लगेच इथं हुकाची घरं तयार करायची आहेत आपल्याला। इथे आपले सर्व भाग तयार आहेत, तर याची आता आपल्याला फिटिंग करायची आहे। तर अगोदर आपण समोरचा भाग घेऊया, तो खालच्या साइडने ठेवूया, त्याची वरच्या साइडने सरळ बाजू आणि त्याच्यावरती आपल्याला पाठीमागलचा भाग ठेवायचा। पाठीमागलच्या भागाची खालच्या साइडने सरळ बाजू, वरच्या साइडने उलटी बाजू, शोल्डरला जोडायचे, गळ्याच्या साइडने 1/2 इंच, बाह्याच्या साइडने 1/2 इंचापेक्षा थोडंसं जास्त अशी शिलाई देऊन घ्यायचंय, त्यामुळे आपले शोल्डर उतरत नाहीत। शोल्डर जोडून घेतल्यानंतर बाही जोडण्या अगोदर आपल्याला दोन्ही साइडने असं जोडून बघायचं आहे कोणता भाग लहान मोठा झालेला आहे। जो भाग मोठा झालेला आहे त्याला आपल्याला असं कट करायचंय। याची फिटिंग जशी आपण कटोरी ब्लाउजची, फोरटक्सची, प्रिन्स कटची करतात ना त्याच पद्धतीने याची फिटिंग करून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा कपडा मी थोडा थोडा कट करते। शोल्डर जर थोडंफार कमी जास्त झालं असेल तर ते सुद्धा आपल्याला कट करायचंय।
बरोबर झाले. आता दोन्ही पण भाग आता आपण बाह्या जोडून घेऊया. तर समोरचा भाग समोरच्या साईडने घ्यायचा, पाठीमागचा भाग पाठीमागच्या साईडने आणि बाही जोडून घ्यायची आहे अशी. आणि आता शिलाई देऊन घेऊया बाहीला. 1/2 इंचावर शिलाई द्यायची. बाहीला शिलाई देते वेळेस ओढायचं वगैरे नाही. जर ओढून जर शिलाई दिली तर चुन्या पडल्या जातात, त्यामुळे बिलकुल ओढायचं नाही बाहीला. बाहीला डबल शिलाई देऊन घेऊया आणि याच पद्धतीने मी दुसऱ्या पण साईडची बाही जोडून घेते. इथे आपण दोन्ही साईडच्या बाह्या जोडून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला फिटिंग करायचं. तर फिटिंग तुम्ही तुमच्या मापाचे ब्लाऊजून फिटिंग करून घ्या. तुमच्या मापाचं ब्लाऊज किती साईजचं आहे त्यानुसार फिटिंग करून घ्या तुम्ही. तर मी इथे काय करणार आहे, बाहेरून 2-2 इंच शिलाई मार्जिन सोडून मी इथे फिटिंग करून घेणार आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता. 2-2 इंचावरती पॉइंट द्यायचा कमरेच्या भागापाशी आणि काखेच्या शिलाईपाशी आणि दंडघेर आहे आपला 6 इंच. असे 3 पॉइंट द्यायचे आणि एक रेष ओढायची आणि त्याच रेषेवरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची फिटिंगची. याची फिटिंग काय अवघड नाही. रेग्युलर ब्लाऊज प्रमाणेच आपल्याला याची फिटिंग करून घ्यायची. दुसऱ्या पण साईडने मी काय करणार, बाहेरून 2-2 इंच मार्जिन सोडून इथे फिटिंग करून घेणार आहे. आणि जो गळ्याच्या आपण पट्टी लावली होती ना, ती छोटीशी गळ्यापाशी समोरच्या गळ्याने, ते थोडासा साईडचा एक्स्ट्रा कपडा मी नंतर कट करून घेतला. व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलेला आहे. तुम्ही सुद्धा असं कट करून घ्या. आणि हा जर एक्स्ट्रा एवढा कपडा आहे ना तेवढाच ठेवला तर टोचलं जातं, त्यामुळे थोडं थोडं कट करून घ्या. तर इथे फिटिंग सुद्धा झालेली आहे. त्यानंतर गळ्याला रेडीमेड गोट आणि लटकन तयार करून घेतलेले आहेत मी. आता मी तुम्हाला ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. पाहू शकता कसा सुंदर ब्लाऊज दिसत आहे, मस्त आणि अंगामध्ये खूप छान बसतो हा ब्लाऊज. तुम्ही पण तुमच्यासाठी नक्की शिवून पहा. मस्त आहे, सुंदर दिसतो. नवीन सध्या खूप ट्रेंड मध्ये चालू आहे. हा कसा मस्त त्याची फिनिशिंग वगैरे पाहू शकता. गोट लावल्यामुळे लुक कसा आलेला आहे गळ्याचा, क्रॉस पट्टीचा. पाठीमागून सुद्धा आपण गळ्याला गोट लावलेला आहे. गोट लावायचा असेल तर लावू शकतात किंवा स्किप केला तरी चालतो, परंतु गोट लावल्यामुळे ब्लाऊजचा लुक कसा येतोय पाहू शकता तुम्ही. फिटिंग सुद्धा एकदम अशी छान आणि सरळ आलेली आहे. तर इथे फक्त हुक लावायची बाकी आहेत आता. तर मग आवडला का नाही हा ब्लाऊज तुम्हाला? खूप साऱ्या ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा आणि शिलाईचा व्हिडिओ पाहिजे. करताय ना मग आता ब्लाऊज तयार? तुम्ही पण नक्की करा. खूप छान ब्लाऊज आहे आणि कसा आला ते पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.